एक दोन उद्योगपती जर सोडले, अंबानी, अडाणी किंवा मोजके दोन चार उद्योगपती, बाकी सगळ्या उद्योगपतींना तुम्ही काय केले? सगळ्यांकडनं पैसा वसुलीच केली ना. मग हे सरकार आहे का वसुली करणारे भाई लोक आहे? पहिली ईडीची कारवाई होते, मग राजकीय पुढारी भारतीय जनता पक्षात जातात, मग ईडीची कारवाई बंद होते. उत्तर भारतामध्ये पेपर फुटीचा जो पॅटर्न होता किंवा परीक्षा घोटाळ्यांचा जो पॅटर्न होता, तो पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष राबवू पाहते. ओव्हरऑल 50-60 जागा त्यांच्या कमी होतील आणि 278 माझ्या मते हा आकडा गाठताना त्यांच्या नाकी 9 येतील. मला त्याच्यामुळे वाटत नाही की पुन्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होतील. की तुम्ही पहिले चूल वापरत होता किंवा तुम्ही पहिले स्टोव्ह वापरत होता, तर आता आम्ही तुम्हाला गॅस कनेक्शन फ्री देतो आणि पुढच्या महिन्यापासून तुम्ही 1000 रुपयाचा सिलेंडर आमच्याकडनं घ्या. मग याला आपण गोरगरिबांची योजना कशी काय म्हणायची? हे सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार केवळ आणि केवळ उद्योगपतींचं सरकार आहे. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये राज्याच्या राजकारणाबद्दल आपण आता बोलणार आहोत. देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या बाबतीमध्ये घमासान लढाई चालू आहे. बहुतेक महाआघाडी आणि महायुती दोन्ही बाजूने जवळपास 60-70% उमेदवार जाहीर झालेले आहेत. कोणत्या लढती कशा असतील, काय असतील, हे साधारण पुढच्या 8-10 दिवसामध्ये स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असे साधारण ढोबळमानाने हे 6 प्रमुख पक्ष याच्यामध्ये आहेत. 3 महाआघाडीमध्ये, 3 महायुतीमध्ये आहेत. याच्यामध्ये आता वंचितचा रोल एक महत्वाचा यावेळेस दिसतोय. मागच्या वेळेस सुद्धा होता तो, यावेळेस सुद्धा दिसतोय. मागच्या वेळेस का, तर मागच्या वेळेस 2019 मध्ये वंचितनी 44 लाख मतं घेतली होती राज्यामध्ये आणि 9 जागा महाआघाडीच्या पारभूत व्हायला वंचित कारणीभूत ठरले होते. त्याच्यामुळे वंचितची यावेळेस विशेष दखल घेतली जाते. अशा प्रकारे एक साधारण राजकीय परिस्थिती आहे. आता या ओव्हरऑल संपूर्ण राज्याच्या राजकारणाबद्दल आपण एक चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण पाचारण केलं आहे सुनीलजी गव्हाणे. सुनीलजी, आपलं स्वागत आहे. सुनीलजी गव्हाणे यांच्याकडे राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची विद्यार्थी संघटनेची प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. या निमित्ताने ते राज्यभर राजकारणामध्ये त्यांचे दौरे चालू असतात. दस्तूरखुद्द पवार साहेबांबरोबर, रोहित पवार यांच्याबरोबर विविध कारणामुळे बैठका पण चालू असतात. आतापर्यंत निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये ते व्यस्त आहेत. त्यांनी अनेक दौरे केलेले आहेत. म्हणून आज आपण खास त्यांना पाचारण केलं की राज्याच्या राजकारणामध्ये सध्या जनतेचा मूड काय आहे, जनता नेमकी काय विचार करते. त्यांनी मागोवा घेतलाय, ते अनेक अशी चर्चा पण करत असतात. आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ही नेमकी आता काय स्टेजला आहे, विरोधी पक्षाची मंडळी काय विचार करत आहेत, या निवडणुकीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रचाराचे मुद्दे नेमके कोणते असू शकतील, विरोधी पक्षाला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा बऱ्यापैकी दारुगोळा असणार आहे. आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. सुनीलजी, मला सांगा, तुम्ही राज्याच्या राजकारणामध्ये आतापर्यंत मला वाटतं बऱ्यापैकी दौरे तुमचे झालेले आहेत, निवडणुकीच्या निमित्ताने दौरे झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर तुम्ही शरदचंद्र पवार साहेब यांच्याबरोबर अगदी ठामपणे उभं राहिलात. समोर अजित पवार आहेत. अजित पवार सुद्धा तितकेच भरभक्कमपणे फाईट करतायत. म्हणजे त्यांच्याकडे 40 आमदार आणि 2 खासदार ते गेलेले आहेत. तुमच्याकडे 4 खासदार आहेतच आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तुमचा पक्ष नेमका आहे कुठे? आता शिवसेना फुटीमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सिंपत्ती आहे. तशीच राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा शरदचंद्र पवार यांच्या बाबतीमध्ये सहानुभूती आहे. म्हणून आता चित्र तर असं दिसतंय की महाआघाडी महायुती याच्यामध्ये महाआघाडीमध्ये शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची यांना बऱ्यापैकी सहानुभूती दिसते. आणि त्या तुलनेमध्ये महायुतीमध्ये तिकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि त्यांना सपोर्टला भाजप, तिकडे थोडी बाजू पडती दिसते. प्राथमिक चित्र आहे. अजून बरेच काही पुला करून पाणी जाणार आहे, बऱ्याच घडामोडी होणार आहेत. बरोबर. तुम्ही जे फिरतायत, तुम्हाला नेमका जनतेचा सूर काय दिसतो? आता जसं तुम्ही सांगितलं की एक पत्रकार म्हणून आपल्याला समाजाचे कान हे पत्रकार असतात आणि
आता तुम्ही जसं सांगितलं की आज कोणाची बाजू पडती दिसते किंवा कोणाच्या बाजूने जनतेच्या मनात सहानुभूती आहे, तर हे चित्र खरं आहे. जसं तुम्हालाही जाणवतंय तसं महाराष्ट्रातल्या जनतेलाही समजलंय की बाबा, मी पाठीमागच्या वेळेसही आपल्याला बोललो होतो की कुठलाही राजकीय पक्ष असू द्यात, कोणाकडे किती आमदार आहे याला माझ्या दृष्टीने फारसं महत्व नाही, तर जनतेच्या मनात काय आहे याला मला असं वाटतं फार महत्व आहे. आणि आज दिसते की गेल्या वर्षभराच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय उलथापालथीनंतर महाराष्ट्रातली जनता या सगळ्या गोष्टींना वैतागलेली आहे. आणि महाराष्ट्रातली जनताला कळून चुकलंय आता की बाबा, ही लढाई फक्त राजकीय लढाई राहिलेली नाहीये, ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाई झालेली आहे. किंवा ही लढाई संविधान बदलणारे विरुद्ध संविधान वाचवणारे अशा ठिकाणी ही लढाई येऊन थांबलेली आहे. सत्तेसाठी कशा पद्धतीने आज वापर केला जातोय, सत्तेसाठी विरोधी पक्षातल्या लोकांना अडचणीत आणलं जाते, जाणीवपूर्वक जेलमध्ये टाकलं जाते, वर्षानुवर्ष त्यांच्यावर चार्जशीट दाखल केली जात नाही, फक्त एका पाठोपाठ एक फक्त चौकशी चालू आहे याच्या माध्यमातून त्यांना जेलमध्ये ठेवलं जातं. हे जनतेला कळतंय. आणि म्हणून जनतेच्या मनाबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय राहुलजी गांधी साहेब असतील किंवा आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, या सगळ्यांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती आहे. आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्की दिसेल असा आम्हाला विश्वास आहे. म्हणजे त्याची एन्कॅशमेंट होईल असं वाटतंय तुम्हाला? कारण आपण मागची टक्केवारी पाहिली तसं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनापेक्षा भाजप सरप्लस मध्येच आहे प्रत्येक ठिकाणी. लोकसभेला पाहिलं, विधानसभेला पाहिलं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप सरप्लस होत चाललेली आहे. आता त्यांच्याबरोबर आणखीन अजित पवारांची पण ताकद आहे, नंतर एकनाथ शिंदेची पण ताकद आहे. अशा परिस्थितीमध्ये हे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप ही अशी बलाढ्य एक शक्ती म्हणून आता तुमच्या समोर उभी राहिलेली आहे. आणि त्या तुलनेमध्ये तुमचं सगळं सैन्य गेलं, तुमचे सरदार पण तिकडे गेले, ठाकरेंचे पण सरदार सगळे तिकडे गेले, ठाकरेंचं पण सैन्य गेलं. अशा परिस्थितीमध्ये तुमची अवस्था ती खंगलेल्या ह्याच्यासारखी झालेली आहे. तुम्ही कसे काय फाईट करणार? म्हणजे नाही, याच्यामध्ये दोन मुद्दे मला वेगवेगळ्या पद्धतीने सांगावे लागतील. एक तर भारतीय जनता पक्षाची ताकद आहे असं जेव्हा आपण म्हणतो, मग त्यांची ताकद होती तर त्यांना महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडण्याची गरज काय होती? 2014 किंवा 2019 ला ज्या निवडणुका झाल्या, ज्या पार्श्वभूमीवर झाल्या, त्यावेळेस तर असं म्हटलं जात होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिलाच नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपून गेलाय. त्यावेळेस माध्यमांमध्ये असं सांगितलं जात होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता कोण नाही. त्याही वेळेस नवीन बातम्या यायच्या, आज हा गेला, गेला, ब गेला चालूच होतं. आणि त्यावेळेस तर त्यावेळेसचे मुख्यमंत्री म्हणायचे की शरदचंद्रजी पवार साहेबांचा एरा अभी खतम हो गया असं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब खतम हो गया. हा, पण काय दिसलं 19 नंतरचं आपल्याला चित्र? तर 19 मध्ये विधानसभेचं चित्र सांगतो, लोकसभेचं नाही, विधानसभेचं. तर तसं झालं नाही, पार्टी परत सत्तेवर आली. म्हणजे शेवटी लोकांच्या मनात काय याला फार महत्व आहे. त्याच्यामुळे जरी भाजप उसना अवसान आणतंय की आमच्याकडे फार शक्ती आहे वगैरे काय, तर तुमच्याकडे होती तर तुम्हाला पक्ष फोडायची गरज नव्हती. हा मला असं वाटतं त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि दुसरं की आपण म्हणतो की सरदार गेलेत किंवा हे गेलेत, पण शेवटी राज्य हे राजाच्या नीतिमत्तेवर असतं किंवा राजाच्या मॅनेजमेंटवर असतं. अच्छा, सरदार हे राजा नेमतो, सरदार हे राजा घडवतो, पण राजा हा स्वतः घडत असतो आणि राजा त्याच्या कृतीतून जनता त्याला राजा करत असते. मग राजा आणि जनता याच्यामध्ये सरदारांना फारशी किंमत आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं जनतेला माहिती आहे, जनतेच्या मनातले राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आहेत. आणि हे तिकडे गेलेल्या सरदारांना आज न उद्या कळेल. अशी एकंदरीत परिस्थिती मला असं वाटतं. जनतेचा मूड म्हणजे महाआघाडीच्या बाजूने असं म्हणायचं तुम्हाला? 100% महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. म्हणूनच गेल्या 2 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडावा लागला, बिहारमध्ये त्यांना काहीतरी उलटपालट करून नितीश कुमारांना सोबत घ्यावं लागलं, आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांना त्यांना जेलमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर अटक करावं लागते. हे सगळं काय सांगतं की जनतेचा मूड भारतीय जनता पक्षालाही कळलाय, जनतेचा मूड पत्रकारांनाही कळलाय आणि जनतेने ठरवलंय आता की ह्या हुकुमशहाला, देशातील हुकुमशहाला हद्दपार केलं पाहिजे. आणि ही
जेवढी राजकारणाची गरज आहे त्याहीपेक्षा समाजाची गरज आहे असं मला वाटतं. नाही, याच्यामध्ये तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता लिमिटेड असं कायम ते हिनवलं जातं. म्हणजे एक प्रकारे की राष्ट्रवादी काँग्रेस ही बाकी तुम्ही जो विदर्भात गेलात किंवा मराठवाड्यामध्ये गेलात तर त्या प्रमाणामध्ये तितके तुमचे पाय तिथे रुजले नाही. आता 25 वर्ष तुमच्या पक्षाला पूर्ण झालेली तरी सुद्धा तुमचा पक्ष हा 3.5 जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे असं सर्रास बोललं जातं. त्यात तसं वावगो काही दिसत नाही, कारण तुमचं प्रतिनिधित्व त्या भागामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आज 48 जागा लोकसभेच्या आहेत, 278 विधानसभेच्या आहेत. तुमचे आमदार आणि खासदार यांची आतापर्यंत गेल्या 5 टर्मची जर संख्याबळ पाहिलं आपण तर तुम्ही अजून त्या प्रमाणामध्ये बाहेर गेलाच नाहीत. म्हणजे राष्ट्रीय पक्ष तुम्ही होतात, आता तो दर्जा तुमचा गेलेला आहे. मग असं पाहिलं तर तुम्ही कसं काय फेस करणार? नाही, असं नाहीये की पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे हे विरोधकांनी जाणीवपूर्वक वारंवार भाषणामध्ये सांगून तसं परसेप्शन उभं करण्याचा प्रयत्न केलाय. पण पहिल्यापासून जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे 2 पक्ष ज्यावेळेस निवडणुका एकत्र लढत होते तेव्हापासून काँग्रेसला अधिकचा पार्ट किंवा अधिकचं जबाबदारी म्हणा किंवा अधिकच्या जागा या विदर्भात दिल्या जायच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या बदल्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त लक्ष घालायचं. त्याच्यामुळे निवडून येणाऱ्यांची संख्या कमी जास्त प्रमाणात दिसत असेल, पण त्याचा अर्थ असा होत नाही की पश्चिम महाराष्ट्रापुरताच पक्ष आहे. त्यावेळेस आघाडी होती ना, आघाडीच्या तुलनेमध्ये कोणी कुठल्या जागा घ्याव्यात किंवा कोणी कुठं ताकद लावावी त्या पद्धतीने आहे. मग अशीच जर तुलना करायची म्हणली तर आज भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राच्या खाली काय? आज भारतीय जनता पक्ष म्हणतो की नरेंद्र मोदी साहेब हे विश्वगुरु आहेत, विश्वाचे नेते आहेत. मग तुम्हाला दक्षिण भारतामध्ये का पाय रोवता येत नाही? कर्नाटकमध्ये आता जागा वाढतायत, त्यांच्या कर्नाटकमध्ये जागा कमी होतील, केरळमध्ये वाढतायत, कर्नाटकमध्ये सुरुवात खातं खोलतायत. हा, मग मला तेच सांगायचं की आज तुम्ही म्हणता की तुमच्या पक्षाची समजा आज 50-60 वर्ष 100 वर्ष तुमच्याही पक्षाला झाले, ठीक आहे. आज भारतीय जनता पक्षाची स्थापना अलीकडची असेल, अलीकडच्या 10-20 वर्षाची, पण जनसंघ असेल, त्याच्या अगोदर RSS असेल, या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राजकारण केलं. मग तुम्हाला त्यांना दक्षिण भारतामध्ये का नाही करता आलं? आज ते तमिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, आज कर्नाटकमध्ये लोकसभेच्या त्यांच्या निम्म्यांपेक्षा जागा कमी होतील. मग आज तुमचा भर कशावर, त्यांचा भर कशावर आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहारमध्ये पण आता नितीश कुमारांच्या मुळे आहेत, ओडिशा काही प्रमाणात. हा, मग असं आपणही म्हणू शकतो की भारतीय जनता पक्ष हा 4 राज्यांचा पक्ष आहे. ते राजकारणामध्ये तसे परसेप्शन केले जातात, पण शेवटी एकत्र येऊन लोकसभेच्या निवडणुका ह्या एकत्र येऊन लढाव्या लागतात. प्रादेशिक पक्ष असतील, राष्ट्रीय पक्ष असतील, हे एकमेकांशी आघाड्या करतात आणि लढतात. त्या पद्धतीने जागा वाटप होती. मला असं वाटतं की त्याच्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे 2-3 वेळा बोलले की प्रादेशिक पक्षांचं कामच काय म्हणून. त्याच्यामुळे त्यांनी एक पहिली शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादी फुटली. यांच्या या फाटाफुटीच्या भाजपच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस संपणार का? याला मी 2 याच्यामध्ये उत्तर देईल. ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात की प्रादेशिक पक्षांचं काम काय किंवा आम्ही त्यांना संपवणार आहे, तर याचा विचार आम्ही करण्यापेक्षा एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादांसोबत गेलेले जे लोक असतील यांनी जास्त चिंतेने करण्याची गरज आहे. अच्छा. आम्ही चिंता करण्याची गरज नाही, कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही त्यांच्या विरोधात लढणारच आहे आणि येणारच आहे. आजही आपण पाहतो की महाराष्ट्रामधल्या सभा असतील किंवा महाराष्ट्रामध्ये दौरे असतील, पवार साहेब कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर जमा होणारे तरुण असतील, हे काय दाखवते की जनता आजही त्यांच्यासोबत आहे. तर याची चिंता जी आहे प्रादेशिक पक्ष संपवायची, ही जी भाषा आहे, मुळात भारतीय जनता पक्षाचं नेचर किंवा त्यांच्या नेत्यांचं ओव्हरऑल पार्टीचं नेचर असं आहे की प्रत्येक गोष्ट एकदम अशी इलॅबोरेट करून सांगायची. भाषणं असू द्यात किंवा बोलणं असू द्यात. हा, म्हणजे आता आमचा नेता झाला तर थेट विश्वगुरु झाला किंवा कुठली गोष्ट बोलायची तर त्या पद्धतीने ते बोलतात, तसं त्यांचं आहे. पण मला असं वाटत नाही की त्यांच्या बोलण्यामुळे काय देशातले प्रादेशिक पक्ष संपतील, कारण देश फार मोठा आहे, देशामध्ये सांस्कृतिक विविधता आहे आणि त्या सांस्कृतिक विविधतेचा देशाला आणि जगाला पण अभिमान आहे. 48 जागांच्या बाबतीमध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय नेमकी? आता अजूनही जागा वाटपाच्या बाबतीमध्ये काही 4-5 जागांवरती अजूनही ताळमेळ लागत नाहीये, नेमकी जागा निश्चित होत नाही.
वाटपही निश्चित होत नाही आणि उमेदवारी निश्चित होत नाही. अशा फार कमी जागा आहेत त्या पण मला असं वाटतं 1-2 दिवसामध्ये होतील डिक्लेअर. उलट महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्ये जास्त आरडाओरडा किंवा गोंधळ जागांच्या वाटपावरून दिसतोय. त्यांनी दिलेले कॅन्डिडेट असतील ते ऐन वेळेस बदलावे लागतात. इव्हन आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये कालच मावळमध्ये देखील असा बैठक घेतली गेली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची किंवा आम्ही काम करणार नाही असं. हे राज्यातल्या वेगवेगळ्या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काही ठिकाणी म्हणतात की आम्ही शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं काम करणार नाही किंवा शिवसेनेची लोक म्हणतात की आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करणार नाही. त्यांनी दिलेले कॅन्डिडेट त्यांना बदलावं लागत आहे. एकंदरीत काय की भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकंदरीत महायुती असेल ही बॅकफुटला या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये गेलेली आहे. आणि जशी जसा काळ पुढे जाईल तसे ते अजून बॅकफुटला जातील आणि प्रचंड मोठा नुकसान किंवा या महायुतीला होईल आणि महाविकास आघाडी मोठ्या जागा घेऊन महाराष्ट्रात पुढे येईल असं मला. काय तुम्ही राज्याच्या याच्यामध्ये तुम्ही त्या समितीमध्ये असा कोर ग्रुपमध्ये आहात तुम्ही, काय समीकरण काय नेमकं 48 जागांमध्ये काय समीकरण असेल? म्हणजे 4 जून नंतर निकाल लागल्यानंतर 48 जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किती असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे असेल किंवा भाजप प्रॉपर भाजप महायुती नाही म्हणत भाजपला किती जागा असतील, शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला किती, थोडक्यात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला किती आहे, तुमचं काही समीकरण असेल अंदाज मांडले असेल. सर्वे रिपोर्ट तुम्ही सुद्धा भाजप वारंवार सांगतात की आम्ही हे सर्वे रिपोर्ट घेतले त्याच्यामध्ये हा उमेदवार आमचा येणार म्हणून त्याला उमेदवारी पाहिजे. तसं तुमचे पण काही सर्वे रिपोर्ट असतील ना? मी असं एक्झॅक्ट आकडे सांगणार नाही. अगदी भाजप सारखे 400 पार ते त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांचे जे फूट सोल्जर आपण म्हणू की जे फारसा विचार न करता फक्त वरून आलेल्या नेत्याला हा मिसळून काम करणारे कार्यकर्ते असतात त्यांना मोटिवेट करण्यासाठी तसं ते बोलत असतात. पण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आदरणीय पवार साहेब असतील किंवा काँग्रेस, या तिन्ही पक्षांच्या जागा मागील लोकसभेपेक्षा या लोकसभेमध्ये वाढलेल्या दिसतील असं एकंदरीत चित्र आहे. शिंदे साहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा ह्या पक्षांबद्दल मला असं वाटत नाही की त्यांना महाराष्ट्रातली जनता फारसं स्वीकारेल किंवा ते त्यांचं खातंही उघडू शकतील. शिंदे साहेबाच्या 1-2 जागा सोडल्या तर मला असं वाटत नाही. आणि या सगळ्यामध्ये बीजेपीचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मागील निवडणुकीला जेवढ्या जागा होत्या त्याच्यामध्ये प्रचंड मोठं नुकसान त्यांना 22 जागा होत्या त्याच्यामध्ये मोठं नुकसान त्यांना होईल. किती नुकसान होऊ शकतं अंदाज असा आकड्यावर नाही सांगता येणार मला एक्झॅक्ट आकडे, पण माझ्या दृष्टीने 10-12 जागा त्यांच्या कमी होतील त्याच्यात. आणि तुमच्या किती जागा तुम्ही लढवणार महायुती म्हणून नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार? साधारणतः एक 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढेल असं सध्या चित्र दिसतंय. आणि काय रेशो राहील जिंकण्याचा रेशो तुमचा? जिंकण्याचा रेशो आता शेवटी जनतेच्या हातात आहे. आम्ही तर 10च्या 10 जागांवर प्रयत्न करणार, जनता ठरवेल असं आहे. अच्छा, याच्यामध्ये वंचित घटक किती परिणामकारक ठरलो? कारण वंचितच्या बाबतीमध्ये आता त्यांनी बारामतीमध्ये सुप्रियाताईंना पाठिंबा दिलाय. बरोबर. म्हणजे अगदी ते प्रकाश आंबेडकरांना त्या बाबतीत मानलं पाहिजे की थोडी तत्ववादी राजकारणी आहेत. त्यांनी शरद पवार साहेबांकडे पाहूनच शेवटी वंचितचा पाठिंबा त्यांना दिलेला आहे. अन्य ठिकाणी अजून त्यांची तशी काही तयारी दिसत नाही. त्यांनी जवळपास 11 ठिकाणी स्वतःचे उमेदवार उभे करणार असंच जाहीर केलेलं आहे. त्याचा फटका वंचितचा हा महाआघाडीला बसणार नाही का? मग एकीकडे बारामतीमध्ये पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे वंचितचेच उमेदवार उभे करायचे स्वतंत्रपणे, त्याचा परिणाम होऊ शकत नाही? त्याचा परिणाम कितपत होईल याच्याबद्दल मला थोडासा अंदाज बांधता नाही येणार. पण मला असं वाटतं की वंचितनी अशा भूमिका घेतल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जे संविधान संपवायला निघाले त्यांना फायदा होणार नाही याची काळजी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब घेतील किंवा घेत असतील असं मला वाटतं. तुमच्या याच्यात प्रचाराचे मुद्दे काय राहतील? आता हे आपल्याला इलेक्ट्रोड बॉन्ड हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा नॅशनल लेवलला चर्चेमध्ये आहे. तो प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? दुसरं मराठा आरक्षण हा आपला राज्य पातळीवरचा जो विषय आहे तो त्याच्यामध्ये आहे. अन्य कोणते मुद्दे असे प्रचारामध्ये येऊ शकतात?
कसं आहे की कुठल्याही सरकारची जबाबदारी काय असते, तर त्या सरकारने त्याच्या अंतर्गत येणारी जी लोक आहेत, जे घटक आहेत, त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे, म्हणून सरकार आहे. बरोबर. सरकार असण्याचं कारण तेच आहे. पण आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष ना शेतकऱ्यांचं होऊ शकलं, ना युवक वर्गाचं होऊ शकलं, ना विद्यार्थ्यांचं होऊ शकलं, ना महिला वर्गाचं होऊ शकलं. हे सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार केवळ आणि केवळ उद्योगपतींचं सरकार आहे. ही खरं तर मुख्य प्रचाराची दिशा असेल. पण मोदींच्या योजना गेल्या 10 वर्षात पाहिल्या तर सर्वांसाठी घर, उज्ज्वला गॅस योजना, शौचालय, म्हणजे हे सगळं 80 कोटी लोकांना मोफत धान्य गेले कोविड पासून चालू आहे गेले 2-3 वर्ष. म्हणजे हे सगळं पाहिलं तर ते सर्वसामान्य लोकांसाठीच काम करतात ना. आता उज्ज्वला गॅस योजना एक उदाहरण घेऊ. उज्ज्वला गॅस योजना काय आहे, तर मोफत तुम्हाला गॅस कनेक्शन दिलं जाते. म्हणजे तुम्हाला कस्टमर बनवलं जातंय ना, की तुम्ही पहिले चूल वापरत होता किंवा तुम्ही पहिले स्टोव्ह वापरत होता, तर आता आम्ही तुम्हाला गॅस कनेक्शन फ्री देतो आणि पुढच्या महिन्यापासून तुम्ही 1000 रुपयाचा सिलेंडर आमच्याकडनं घ्या. मग याला आपण गोरगरिबांची योजना कशी काय म्हणायची? किंवा आज आम्ही जो म्हणतो की एवढं मोठं देशाचा विकास होतोय, तर मग 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य द्यायची गरज काय? आज मुळात परिस्थिती अशी आहे की ह्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे. आज आपण पाहतोय की आता कालचाच रिपोर्ट आहे, IIT मुंबईच्या ठिकाणी जवळपास 35-36% मुलांना आजही नोकऱ्या प्लेसमेंट मिळालं नाही. मग देशातली जी क्रीम लेअरची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या मुलांना जर नोकऱ्या मिळत नसतील, तर बाकी संस्थांमधल्या मुलांचा मोठा प्रश्न आहे. आज कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या तुम्ही देऊ शकले नाही. महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात आहेत, गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात असेल त्याच्यावर तुम्ही बंदी आणली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. कापसाच्या बाबतीत तुमचे निर्णय चुकलेले आहेत. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही नाही. मग दुसऱ्या बाजूला काय दिसते की बॅलन्स शीटवर आज म्हणजे सर्वसामान्य माणसाने स्वतःची बॅलन्स शीट चेक केली आणि अदानी अंबानीची बॅलन्स शीट चेक केली आणि देशाची बॅलन्स शीट चेक केली, तर फक्त अदानी अंबानीचीच बॅलन्स शीट वाढलेली आहे. देशाच्या बॅलन्स शीटवर 2014 मध्ये 50-55 लाख कोटी कर्ज देशावर होतं. आज ते 205 लाख कोटी झालं. मग 10 वर्षामध्ये तुम्ही 1.5 लाख कोटी कर्ज देशावर करून ठेवलं. आणि ते पैसे कुठे वापरले तुम्ही? तर तुमच्या जाहिरातीसाठी वापरले, तुमच्या प्रोग्रामसाठी वापरले, तुमच्या सभांसाठी वापरले. आधीमध्ये तुम्ही परदेशात जाऊन तिकडल्या लोकांचे प्रचार तुम्ही केला, नमस्ते ट्रम्प सारखे कार्यक्रम करून, त्याच्यात तुम्ही पैसे घातले. देशाची प्रतिमा नरेंद्र मोदींनी इंटरनॅशनल लेवलला, आंतरराष्ट्रीय पातळीवरती ती उजागर केली ना. असं कशावरून आपल्याला वाटतं? देशाची इकॉनॉमी म्हणजे आपली 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार, जगामध्ये आपला देश हा 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार, ही आता त्या दिशेने वाटचाल चालू आहे ना. म्हणजे ते इकॉनॉमी जी बदलती, जी बूस्ट होते आता, त्याच्यामध्ये या सरकारची धोरणं तर कारणीभूत असतील. नाही, मग मी इकॉनॉमीच्या बद्दल जसं मगाशी सांगितलं की कर्जाचं प्रमाण आज किती मोठं आहे. मग इकॉनॉमी बूस्ट होती तर त्या प्रमाणात तुमचं कर्ज आहे का? रेव्हेन्यू जेव्हा सरकार घेते, आज महाराष्ट्र सरकार पण आपण बघितलं तर तुम्ही तुटीचा अर्थसंकल्प मांडलाय, मग विकास झाला असं कसं म्हणायचं? आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उंचवते असं सांगितलं जाते. आज आपल्या आजूबाजूला जे देश आहे, मग चीन असेल, तिकडं मालदीव्स तो भाग असेल, पाकिस्तान असेल, वरती चीन असेल, नेपाळ असेल, तर ते लोक आज आपल्यासोबत राहिले नाही. म्यानमार असेल. अच्छा, देशाच्या चौफेर जे देश आहेत, शत्रू निर्माण उलट शत्रू निर्माण करण्याचं काम झालं. त्यांच्यासोबत आज आपले सलोख्याचे संबंध नाहीत. मग कशाच्या आधारावर तुम्ही म्हणता की आम्ही विश्वगुरु आहे? केवळ जाहिरातीमध्ये दाखवायचं की इलेक्ट्रोल बॉन्ड हा मुद्दा होणार का प्रचारात? 100% होणार. इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे आज इलेक्ट्रोल बॉन्डचं वास्तव समोर आल्यामुळं जनतेला देखील कळाले की भारतीय जनता पक्ष हे कशा पद्धतीने एक्स्टॉर्शन करते. आणि हे एक्स्टॉर्शन फक्त किंवा बळजबरी म्हणा, हुकुमशाही फक्त राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नाहीये. म्हणजे काल परवापर्यंत असं होत होतं की राजकीय नेत्यांना, आपल्या विरोधकांना ईडी सीबीआयचा धाक दाखवायचा, त्यांना आपल्या पक्षामध्ये यायला बळजबरी भाग पाडायचं. किंवा मागच्या वर्षी आपण बघितलं 50 खोके एकदम ओके,
ही म्हणजे तो शाळेतली मुलं सुद्धा चालता चालता शाळेतल्या कविता विसरून 50 खोके एकदम ओके अशा प्रकारच्या ओळी म्हणायला लागले. तर जनतेला त्यावेळेस कळालं होतं की कशा पद्धतीने पैशाचा वापर केला जातोय राजकीय पक्षाचे पुढारी स्वतःच्या पक्षात घ्यायला, भारतीय जनता पक्षात घ्यायला, आणि कशा पद्धतीने इलेक्ट्रोड मग आता नाही त्याच्यामध्ये जसं राजकीय पक्षांचं झालं ते इलेक्ट्रॉल बॉन्डनी समोर आणलंय. हेच तुम्ही देशातल्या उद्योगपतींच्या बाबतीत केलंय. 1-2 उद्योगपती जर सोडले, अंबानी, अडाणी किंवा मोजके 2-4 उद्योगपती, बाकी सगळ्या उद्योगपतींना तुम्ही काय केलंय? सगळ्यांकडनं पैसा वसुलीच केली ना. मग हे सरकार आहे का वसुली करणारे भाई लोक आहे असा प्रश्न निर्माण झाला. इलेक्ट्रोड बॉन्ड संदर्भामध्ये तुमच्या माहितीत काही उदाहरणं सांगू शकता तुम्ही अशी? आता मेगा एक्स्टॉर्शन म्हटलं म्हणून तुम्ही जे म्हटलं एक्स्टॉर्शन म्हणजे एक प्रकारे खंडणी गोळा करणे. आता अरविंद केजरीवालांवर ज्यावेळेस गुन्हा दाखल झालाय आणि मद्य धोरणाच्या बाबतीत जे माफीचे साक्षीदार झालेत त्यांची कंपनी पहिली, त्यांच्या कंपनीला ईडीची नोटीस होती, त्याच्यानंतर त्यांना बेल मिळाली, त्याच्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतला आणि त्याच्यानंतर ते माफीचे साक्षीदार व्हायला लागलेत. मेगा इंजिनिअरिंगचं आपल्याला उत्तर आहे. असे खूप उदाहरणं आहेत की ज्यांच्यावर पहिले ईडी ची केस झाली किंवा ईडीची कारवाई झाली आणि ईडीची कारवाई झाल्यानंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतले गेले आणि त्याच्यानंतर ईडीची कारवाई बंद झाली. तसंच राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीत आहे. पहिली ईडीची कारवाई होते, मग राजकीय पुढारी भारतीय जनता पक्षात जातात, मग ईडीची कारवाई बंद होते. 25 बातमी होती ती. अलीकडे आपण बघितलं आजही कुठल्या एका वृत्तपत्राने लोकसत्ताने मोठा लेख त्याच्यावर लिहिलाय, पुढाऱ्याचं नाव पण दिलंय. इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेसला होते, आज लोकसत्ताला आले. 25 पुढाऱ्याचं नाव दिलंय. पहिले काय केसेस होत्या, भारतीय जनता पक्षात दिलं, कशा फ्री झाल्या हे लोकांना कळतं. असं थोडी आहे की या सगळ्या ह्याचा परिणाम महाराष्ट्राच्या, आता देशाचा आपण विचार करतोच एक प्रश्न, बरोबर, देशामधल्या त्या जागांचा तो नंतर महाराष्ट्रामधल्या जे आता 48 जागा आहे, 48 जागांच्या मतदानावरती भाजपला फटका बसण्यामध्ये ह्याचा परिणाम 100% फटका बसणार आहे. त्या दृष्टीने विचार करतो. हो, मतदार त्या दृष्टीने विचार करतायत. आज भारतीय जनता पक्ष हे उसनं अवसान घेऊन निवडणुकाला सामोरं जाते. अच्छा, तसं नसतं तर मग त्यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये पार्टी फोडायची गरज नव्हती ना. असं आहे. अच्छा, आपण थोडं युवकांच्या दृष्टीने विचार करू की भारत हा संपूर्ण युवकांचा युवा देश म्हणतो आपण. आपलं तुम्ही विद्यार्थी संघटनेचं राज्याचं नेतृत्व करता, विद्यार्थी काय विचार करतात तो, म्हणजे ओव्हरऑल संपूर्ण या सगळ्या ते राजकारण, तोडफोडीचं राजकारण, खरेदी विक्रीचं राजकारण, किंवा हे आता इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये आपण पाहिलं की तुम्ही मला देणगी द्या, मी तुम्हाला धंदा देतो, चंदा देतो, हे सगळं पाहिल्यावरती युवा पिढीच्या मनामध्ये राजकारणाबद्दल नेमकी प्रतिमा काय? आता युवा पिढी मला असं वाटतंय थोड्याफार प्रमाणात जागृत होतीये. जशी 2014ला झालं आणि त्यावेळेच्या युवा पिढीने मोठा परिणाम म्हणजे मोठा सहभाग होता सत्तांतर व्हायला. तसंच आताच्या निवडणुकामध्ये दिसतंय युवक पिढी प्रचंड या सगळ्या तोडाफोडीच्या राजकारणाला, खोक्यांच्या राजकारणाला वैतागलेली आहे. त्यांना ते लक्षात येते. आणि तुम्ही जसं म्हणला विद्यार्थ्यांच्या बाबतीत, मगाशी मी म्हणलं की हे सरकार ना महिलांचं होऊ शकलं, ना कामगारांचं, ना शेतकऱ्यांचं, ना युवकांचं, ना विद्यार्थ्यांचं. आज आरटीईचा निर्णय झाला. आरटीईच्या बाबतीमध्ये काय दिसतंय की महाराष्ट्रामध्ये खाजगी शाळांमध्ये गोरगरीब मुलांना शिकता यावं यासाठी राईट टू एज्युकेशन आला. आज त्याचे निर्णय तुम्ही पूर्णपणे बदलले. त्याच्यामुळे आज चांगल्या शाळेमध्ये गरिबांची मुलं शिकू शकत नाही. आज पीएचडीच्या बाबतीमध्ये जे विद्यार्थी पीएचडी करतात त्यांना आपण स्टायपेंड द्यायचो किंवा त्यांना स्कॉलरशिप देत होतो पीएचडी करण्यासाठी. आज त्याची संख्या सरकारने कमी केली. ती संख्या कमी केल्यानंतर त्या संख्येसाठी त्यांनी परीक्षा कंपल्सरी केली. त्या परीक्षेमध्ये एवढे गोंधळ झालेत की गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून ते मुले पीएचडीची वाट बघतात, ते परीक्षेची स्कॉलरशिपची वाट बघतात, ते त्यांना देता येत नाही. काल परवा याचा सेंट्रल गव्हर्नमेंटने फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक निर्णय घेतला. जीपॅट पासआउट झाले एम फार्मसीच्या मुलांना स्टायपेंड दिला जायचा. तो स्टायपेंड सेंट्रल गव्हर्नमेंटने बंद केला. एमपीएससीच्या बाबतीत आपण बघतोय की प्रचंड परीक्षांचे गोंधळ, अनागोंदी आहे. घेतलेल्या परीक्षा रद्द कराव्या लागतात. त्यामध्ये पेपर फुटीचे प्रकरण होतात. ते लोक जे पेपर फोडतात ते कोणाच्या बाजूने आहेत ते दिसते. म्हणजे एकतर उत्तर भारतामध्ये पेपर फुटीचा जो पॅटर्न होता किंवा परीक्षा घोटाळ्यांचा जो पॅटर्न होता तो पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष राबवू पाहते. म्हणजे एकेकाळी तुम्हाला आठवत असेल व्यापम घोटाळा झाला किंवा
त्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला मुलं ज्या परीक्षा देतात त्यांना तुम्ही 1,000 रुपये फी आकारताय. ज्या पहिल्या त्याच कंपन्या TCS IBPS कंपन्या परीक्षा घेतात महाराष्ट्रात, त्याच कंपन्या दुसऱ्या राज्यामध्ये 200-300 रुपये परीक्षा फी घेतात. आपल्याकडे 1000 पण रुपये महाराष्ट्रामध्ये ते 1000 रुपये घेतात. मग वरचे 800 रुपये तुम्ही कोणासाठी गोळा करताय? साहजिकच आमदार खरेदी करण्यासाठी गोळा करताय. मग अशा पद्धतीने कुठल्याच पातळीवर हे सरकार कोणालाच न्याय देऊ शकलं नाही, कारण त्यांना न्याय द्यायचा नव्हता. त्यांची नीती शेवटी पक्ष म्हणला किंवा सरकार म्हणलं तर त्याची नीती ठरते. अर्थात आज भारतीय जनता पक्षाची नीती काय आहे? तर भारतीय जनता पक्षाची नीती ही आहे की ज्याच्याकडे ऑलरेडी खूप आहे त्याच्या हिशोबाने धोरणं करायची. मोठमोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या हिशोबाने धोरणं करायची, त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्या पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर राज्य करायचं. अच्छा, ही नीती भारतीय जनता पक्षाची. त्याच्या विरोधात जर तुम्ही महाविकास आघाडीची किंवा काँग्रेसची विचारधारेची नीती बघितली तर ती काय आहे? तर ह्या देशातले जे पाठीमागे राहिलेली लोक आहेत की जी व्यवस्थेमध्ये येऊ शकले नाहीत, तर त्या लोकांसाठी राजकारण करायचं, त्या लोकांसाठी धोरणं करायची. ही नीती पूर्णपणे गेल्या 10 वर्षात बदलून भारतीय जनता पक्षाने फक्त आहेरे वर्ग जो आहे किंवा मोठे व्यावसायिक जे आहेत त्यांच्या दृष्टीने नीती राबवली, भांडवलदारांच्या दृष्टीने नीती राबवली आणि मग त्याला चांगला छानसा मुलामा द्यायचा धोरण राबवताना, आणि त्या मुलाम्यामध्ये करायचं ते भांडवलदारांच्या हिशोबाने करायचं, अशी नीती आहे. ओव्हरऑल हे राज्यात तुम्ही बोलताय, सगळं देशाचं जर पिक्चर पाहिलं तर पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल असं वाटतंय? मला वाटत नाही, कारण आज आपण बघितलं तर आज 302च्या आसपास भारतीय जनता पक्षाकडे खासदार आहेत. त्यांचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष जो होता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. त्यांच्याकडे 18 जागा मागच्या लोकसभेला होत्या, तो त्यांच्यासोबत नाही. म्हणजे त्यांच्या काय आहेत ते भारतीय जनता पक्षाला स्वतःच्याच जागांवर येणाऱ्या काळात जे काय होईल ते होईल. आज 302 जागांमध्ये आपण पाहिलं तर कर्नाटकमध्ये त्यांना 21 जागांचा फटका पडेल, महाराष्ट्रामध्ये त्यांना फटका आहे. नाही, कर्नाटकमध्ये 18 जागा होत्या त्यांच्या ना. नाही, आपलं हे 28 पैकी मला वाटतं 8. नाही, कर्नाटकमध्ये मला असं वाटतं 1-2 जागा सोडल्या. पश्चिम बंगालमध्ये 18 जागा होत्या. कर्नाटकमध्ये मेजर जागा होत्या त्यांच्याकडे. कर्नाटकमध्ये फटका आहे त्यांना. उत्तर प्रदेशमध्ये फटका पडेल. अखिलेश यादव आपण जर बघितलं की मागची लोकसभेला उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं असेल, पण त्याच्यानंतर जी विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये आपण बघितलं की तिथल्या जनतेने अखिलेश यादव यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात जाण्याची भूमिका घेतली. त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेस आणि अखिलेश एकत्र आहेत. परत बिहारमध्ये त्यांना फार मोठा फटका पडणार आहे. पंजाब असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, या राज्यांमध्ये जरी कमी जागा असल्या लोकसभेच्या तर या राज्यांमध्ये पण त्यांना फटका बसणार आहे. ओव्हरऑल 50-60 जागा त्यांच्या कमी होतील आणि 278 माझ्या मते हा आकडा गाठताना त्यांच्या नाकी 9 येतील. मला त्याच्यामुळे वाटत नाही की पुन्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होतील. मग कोण शरद पवार पंतप्रधान होणार? नाही, त्याच्याबद्दल तर स्वतः साहेबांनी मागेच कित्येक वर्षापूर्वी सांगितलं की मला म्हणजे असं ठीक आहे, कार्यकर्त्यांची इच्छा असते, कार्यकर्त्यांच्या भावना असतात, महाराष्ट्रातल्या लोकांची असते, पण स्वतः नरेंद्र मोदी ज्यावेळेस नाही त्यावेळेस पर्याय म्हणून समोर कोण पाहतात? राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवला असं शरदचंद्र पवार होतील, अरविंद केजरीवाल होईल किंवा बाकी इतर अन्य काही. नाही, आता त्यामध्ये एक सूत्र असं आहे की ज्यावेळेस तुम्ही आघाडीमध्ये लढता त्यावेळेस एक सूत्र असतं की जे आपण म्हणतो की ज्याच्या जास्त जागा येतात त्याच्या पारड्यामध्ये वजन टाकलं जातं. तर आता बघूयात काय होईल, त्या पद्धतीने होईल. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही मंथन चालू आहे त्या निमित्ताने तुम्ही इथे आलात, आमच्याशी चर्चा केली आणि ओव्हरऑल संपूर्ण राजकारणावरती एक प्रकाश टाकला. आत्ताचं राजकारण आहेरेच्या बाजूने संपूर्ण भाजप झुकलेलं आहे आणि महाआघाडीच्या वतीने संपूर्ण नाहिरे वर्गाचं नेतृत्व पूर्ण करत आहे. त्याच्यामध्ये भाजपला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निश्चित फटका बसेल, महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही असं साधारण आताचं तुमचं कन्क्लुजन आहे. या पुढच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी असतील त्यावेळेस सुद्धा आपण चर्चा करत राहू. आता तुम्ही इथे आलात, धन्यवाद.